किती धावा घेण्यामध्ये यश मिळतंय ते सनी स्पोर्ट्स या संघाला आणि गोलंदाजीसाठी आला आहे तो म्हणजे एक नामांकित गोलंदाज हेमंत सोनावणे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन होतात ते म्हणजे हेमंत. आणि त्या सामना करेल तो म्हणजे प्रवीण. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण अतुल मार्फत बघायला मिळतंय. एकच षटकाचा सामना असणार आहे सुपर ओव्हर. जो संघ हा सामना जिंकेल तो विजेता संघ म्हणून घोषित केला जाईल संपूर्ण टुर्नामेंटचा. दुसरा चेंडू हेलिकॉप्टर उडवलं जाते मात्र पाहूया गब्बर कॅच खाली आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज आउट होतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होत आणि 2 चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1. या पहिल्या इनिंग मधील हे अजूनही 4 चेंडू शिल्लक. पाहूया 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल सनी स्पोर्ट्स या संघाचा. मात्र गोलंदाज देखील तितक्यात ताकदीचा आहे हेमंत. मोठे मोठे विक्रम देखील त्याच्या नावावर आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी बघायला मिळते आणि धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. 3 चेंडूवर जवळजवळ 2 गडी बाद झालेत सनी स्पोर्ट्स या संघाची. प्रवीणला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवलं जात आहे कारण प्रवीणकडे ती कॅपॅसिटी आहे मोठे चौकार आणि षटकार मारण्याची. चांगल्या प्रकारे कलेक्ट केलं जाते क्षेत्र. विकेट किपर पप्पी खंडे आणि रनआउटच्या स्वरूपात प्रवीणची देखील खेळीचा अंत होतोय. 4 चेंडूवर 3 गडी बाद होतात आणि धावसंख्या होते ती मात्र 2 धावा. हा या पहिल्या इनिंग मधील हे 2 चेंडू शिल्लक. पाहूया कशा प्रकारे सामना केला जाईल फलंदाजांमार्फत. गुड बॉलिंग. चेंडू जातो निर्धाव. यष्टीरक्षक पप्पी आपली कामगिरी यशस्वीरित्या पार पाडताना. शेवटचा चेंडू. पाहूया कशा प्रकारे किती धावा घेण्यामध्ये यश मिळते. एखादा चौकार किंवा षटकार. आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते संघाला. धावसंख्या होते ती म्हणजे एका षटका अखेर 3 धावा आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. चार धावांची आवश्यकता. सनी स्पोर्ट्स त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. की आहे आणि 4 धावांचं समीकरण ठेवण्यात आलं कॅमरून स्पोर्ट्स संघासमोर आणि ते समीकरण पूर्ण करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले अतुल खोकले आणि हेमंत सोनावणे.
6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. थोडासा बॅड लाईट मध्ये गेला आहे सामना. 6 चेंडू आणि 4 धावा. समीकरण फारच माफक असं ठेवण्यात आलंय, मात्र अशक्य नाही. 4 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे सनी स्पोर्ट्स या संघामार्फत वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन संकल्प. पहिला चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक, मी पहिलेच सांगितलं 6 चेंडू 4 धावा. समीकरण मात्र छोट आहे, लेकिन तेही डिफेंड केल्या जाऊ शकतात संकल्पामार्फत. आता 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. थोडासा बॅड लाईट मध्ये गेलाय सामना मात्र नक्की. चार चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. आणि चेंडू जाते निर्धाव. यष्टीरक्षक आपली कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण करताना 3 चेंडू आणि 3 धावा. मॅच बघायला नक्कीच मजा येईल. 3 चेंडू 3 धावा. सनी स्पोर्ट्स हा देखील एक ताकदवर संघ आहे, त्याच्याकडनं देखील या धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात. 3 चेंडू 3 धावा. आणि चेंडू जाते निर्धाव. यष्टीरक्षकाच्या हाताने हेमंतच्या खेळीचा अंत होतोय. आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 3 धावा. पाहूया 4 धावा डिफेंड केल्या जात आहेत का सनी स्पोर्ट्स या संघामार्फत. इच्छा असते की या आपण अंतिम विजेता संघ आपण ठरवू या टुर्नामेंटचं. म्हाडा 11 स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2024 सर्व खेळाडूंसाठी एक मेजवानी चांगल्या प्रकारची. आणि आयोजक आहे शेखर गांगुडे आणि संपूर्ण टीम. चांगल्या प्रकारचं व्यासपीठ तुम्हाला इथे बघायला मिळतंय. शेखर गांगुडेंबद्दल सांगायचं झालं तर नेहमी वारंवार त्यांच्याकडनं चांगल्या दर्जाच्या खेळाडूंसाठी सामने इथे आयोजित केले जातात. एक चेंडू आणि 2 धावा. आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. 1 चेंडू आणि 2 धावा. चोटी धाव घेण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी कॅमरून हा संघ